श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। कुंडलिकावरती हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। ऋषभ उवाच, नायं देहो ध्येयवाजां नृलोके, कष्टाम कामान हरते विंगुजाये। तपो दिव्यं पुत्रकायेन सत्वं, शुद्ध्यो तस्मातं ब्रह्म सौख्यं तनोन्तरम्। ऋषभदेव म्हणतात, मनुष्य शरीर कसं आहे? हे दुःखमय आहे। विषयाचा भोग घेण्याकरता मनुष्य जन्म नाहीये का? हे भोग कोण विष्ठा भक्षण करणारा डुक्कर। नाथांनी फार सुंदर वर्णन केले। स्वर्गामधला अप्सरेबरोबरचा भोग आणि गटारीतलं डुक्कर डुकरणीचं भोग हे समान आहेत म्हणले। तर ज्यानं अंतःकरण शुद्ध होईल असं तप केलं पाहिजे। विषयाची प्राप्ती, विषयाचा भोग आणि विषयातला आनंद यामध्येच माणसाचं आयुष्य जातं। धडपड सुखा करता असते, पण पदरात दुःख पडतं। प्रत्येक जीवाला असं वाटतं की मला सुख पाहिजे, कारण का? सुख हा त्याचा मूळ स्वभाव आहे। सुख हे स्वरूपातलं आहे, स्वरूपात आहे, त्याचा मूळ स्वभाव सुख आहे। त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की मला सुख पाहिजे, पण ज्यातून सुख आहे सर्व सुखाचे आगर आणि बाप रखुमा देवीवर, तिकडे आमची वृत्ती वळत नाही। शब्द स्पर्श रूप रस गंध, बर का? प्रत्येक एक एक असा आहे। शब्दाकरता प्रत्येक एक प्राणी सांगितला। तो हरिण, तो शिकारी बीन वाजवतोय। एक जोडपं आहे हरणीचं, हरणाचं ना हरणीचं। बीन वाजवायला लागल्याबरोबर हरिण थांबलंय, आणि हरिण थांबल्याबरोबर त्या पारध्याने बाण मारला, आणि हरिण त्या कल्पना अशी केली आहे, त्या हरिण बोलतोय मनुष्यवाणीनं, क्या देखत है पारदी, पूरा लगा है घाव, जब तक शरीर में सांस है तब तक बीन बजाव। अरे म्हणजे पारध्या मी मरणारच आहे, बीन कशाला वाजवायचं कशाला बंद करतोस? शब्द आहे माझ्या कानावर पडतो, बघा शब्द काय करतो? मृत्यू समोर आलाय, भोग सुटत नाही। आणि समोर तिची सखी नाही, हरिणी नाही, ती जवळच आहे, फेऱ्या मारतीये। पारध्याला वाईट वाटलं ती जोडपं बघितल्यानंतर। नाही म्हटलं मी आता शिकार करणार नाही, डोळ्यातनं पाणी आलं। तू सांगत असशील तर मी शिकार करणार नाही, शिकार करायचं बंद करतो। आणि त्या हरिणी सांगते त्याला, हरिण मरून पडलंय, त्याचा नर जो आहे तो मरून पडलाय तिथं। त्या हरिण सांगते, शृंग बेच कर धन कमाओ। पारध्या ही शिंग विक, पैसा मिळव, मांस भून कर खाओ, लेकिन इस चमड़ी पे बैठे बैठे बीन बजाओ। अरे माझा प्रियकर तर गेलाय, माझा पती गेलाय, त्याचं मांस शिजवून खा, शिंग विक, पैसा कमव, त्याची कातडी काढ बस, पण ते वाजव। विषय काय अंध करतोय?
शब्द आहे, स्पर्श आहे. स्पर्शाकरता पण एक प्राणी सांगितला, हत्ती. त्या हत्तीला पकडण्याकरता खाली खोल खड्डा केला जातो. पातळ असं लाकूड असतं खाली आणि कागदाचा हत्ती बनवला जातो आणि त्या हत्तीसाठी हत्ती येतो आणि बरोबर त्या खड्ड्यात पडतो. रूप आहे. रूपाकरता त्या पतंगाचं उदाहरण दिलं जातं. पतंगा, माऊली म्हणते, पतंगा दिपी आलिंगन तेथ त्यासी अचूक मरण. दिवा सांगत असतो, क्षमा कहे परवाने से अरे चला जा, मेरी तरह जल जाएगा यहां नहीं या. पतंग ऐकत नाही, दिव्याच्या जवळ जातो आणि संपतो. स्पर्श आहे, रूप आहे, रस आहे, गंध आहे. त्या भुंग्याचे आपण उदाहरण सांगतो ना, लाकूड पोखरणारा भुंगा कमळामध्ये सापडतो. ते तो उत्तीर्ण होईल प्राणे परी कमळदळ चिरून येणे. एक एक विषय भोगण्याकरता एक एक प्राणी मेला. मनुष्य तर सगळेच पाचीच्या पाचशे ते नित्यत्वानं भोगतो. आमचं जीवनच विषय भोगा करता जर असेल तर आमची अधोगती किती होतीये कधीही आम्ही विचार करत नाही. सारासार विचाराची बुद्धी असताना आमच्याकडे विवेक जागृत होत नाही. आणि मग याच्याकरता शरीर नाही म्हणतात. कोण सांगताय? ऋषभदेव सांगताय. आयुष्याचं हित कशामध्ये आहे? तर काय केलं पाहिजे? तप केलं पाहिजे. आणि त्यानं काय होईल? ब्रह्मानंदाची प्राप्ती होईल. महसेवा द्वार माहुर विमुक्ते स्तमो द्वारम युषताम संगा संगीम महांतस्ते समचित्ता प्रशांता विमनैव सुहृद साधोई. ज्ञानाची प्राप्ती होण्याकरता वृद्धांची सेवा करा. वृद्धांची सेवा, ज्येष्ठांची सेवा हे स्वर्गाचं द्वार आहे. मग सेवा द्वार माहुर विमुक्ते. ज्येष्ठा नाही का, ते ज्ञान पहिला बरवे. मौली आमची म्हणते, जरी मनी आख्यानावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. जो ज्ञानाचा कुरठा ते सेवा हा दारवंटा. सेवा हा दारवंटा आहे. कशा करता? ज्ञान प्राप्ती करता. ज्ञान पाहिजे असेल तर सेवा केली पाहिजे. मग सेवा द्वार नाही का. आणि म्हणून आणि काय होईल? स्तमोद्वारा विश्राम संगा संगीत. कामी पुरुषाची संगत, स्त्रियांची संगत हे नरकाचं द्वार सांगितलं. आणि संतांची संगत, ज्येष्ठांची संगत, महान पुरुषांची संगत हे स्वर्गाचं द्वार आहे. म्हणून चांगल्याची संगत असली पाहिजे, सत्संगती असली पाहिजे. अर्ध्या क्षणाची संगती सुद्धा आयुष्य पालटून जाते. काय आयुष्य पालटून जात. कचेश्वर ब्रह्म्याला दुर्धर आजार झाला. सगळे वैद्य झाले, हाकीम झाले, गुण कुठंच येईना. प्रचंड त्रास होऊ लागला. आणि कचेश्वर ब्रह्मे म्हणजे फार मोठं प्रस्थ होतं. जगद्गुरु तुकोबाच्या काळातलं फार मोठं प्रस्थ होतं. आता कुठंच गुण येत नाही. वैद्य सगळे थकले. आणि एकाने सांगितलं की तुम्ही असं करा, संतांचं दर्शन घ्या. संतांच्या दर्शनाने फरक पडेल. संतांच्या दर्शनाने फरक पडेल म्हटल्याबरोबर सगळा दक्षिण भारत फिरत त्याला सगळीकडे हिंडले. मोठमोठ्या संतांच्या, ऋषींच्या, महात्म्याची पाहिजे तिकडे गेले. सगळ्या संतांची दर्शनं झाली. परत कुठं काही पडलाच नाही. उलटा त्रास वाढू लागला. डोळ्यात पाणी आलं. आजार बरा होत नाही. काय करावं? जवळच्याने सांगितलं, हो काकेत कळसान गावाला वळसा कशाला घालता? ही तर जवळच आहेत ना देहूला तुकोबा. जा ना त्यांची भेट घ्या. तुकोबाची भेट घ्या. तुकोबाच्या भेट घेतल्यानंतर माझा आजार अहो जाईल. जावा ना एकदा. आणि हे कचेश्वर ब्रह्मे महाराजांच्या घरी गेले. महाराज घरी नव्हते. आई साहेबांना विचारलं, महाराज आहेत? नाही म्हणले की बाहेर गेले, कीर्तनाला गेले. आता कीर्तनाला गेले म्हणजे येतील म्हणले. थोडा वेळ बसले. यांना दम निघाला.
तास दीड तास झाला, आता कधी येतील काही सांगताय. म्हणले कुठं गेले सांगा. लोहगडला गेले. मग तिथं गेले हे, आणि गेल्यानंतर काय केलं, लोक ऐकले त्यांच्यात नाही बसले, पुढे जाऊन त्यांच्या जवळ बसले, त्यांनी आमच्याकडे बघावं. कचेश्वर ब्रह्मेची अशी इच्छा होती की त्यांनी माझ्याकडे बघावं, तुकाराम महाराजांनी माझ्याकडे बघावं. जगद्गुरु तुकोबा कीर्तनात दंग झालेत, दंग आहेत, आणि हे जवळच बसले. आणि असं घडलं, कचेश्वर ब्रह्मेने असा, त्यावेळची कीर्तनं कशी असायची, अशी 2-2 तासाची कीर्तनं नव्हती. कमरेला पट्टा बांधायचा, 2 तास कीर्तन करायचं, चला पुढचे कीर्तन करायचं, असं नव्हतं. संध्याकाळी कीर्तनाला सुरुवात झाली की सकाळचा काकडा करायचा त्या महाराजांनी, आणि मग निघून जायचं. रात्रभर कीर्तन चालायचं, नाही का. लग्नातला पूर्वीचा जागरण गोंधळ सुद्धा रात्रभर असायचा. आता 10 मिनिटात जागरण गोंधळ उरकतात. रात्रभर विधी असायचा. नाटकं सुद्धा रात्रभर होती. 2-2 तासाची नाटकं नव्हती. अजूनही ती गारापट्टी का काय म्हणते, तिकडची नाटकं रात्रभर चालतात. कचेश्वर ब्रह्मेने असा उल्लेख केलाय, प्रचंड सोसाट्याचा वारा यावा, आणि त्या वाऱ्यामध्ये कर्दळी जशी हेलकावे खावी जोर जोराने, तसे जगद्गुरु तुकोबाशी हेलकावे खात होते. जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी. भान राहिलं नव्हतं तुकोबाला. आणि एक क्षण असं वाटलं की महाराज पडतेत की काय, म्हणून एकदम ब्रह्मेने असा हात घातला आडवा. एक अर्ध्या क्षणाचा स्पर्श झाला आणि सगळी व्याधी ब्रह्मेंची निघून गेली. काय कौतुक आहे संतांच्या संगतीचं, संतांच्या स्पर्शाचं. एक अर्धा क्षणाचा स्पर्श झाला तुकोबाला, काही करावं लागलं नाही बरं का. सगळं निघून गेलं, व्याधी निघून गेल्या, सगळं निघून गेलं. अर्धा क्षण, अर्धा क्षणाने सुद्धा आयुष्य पालटतं. पण जवळ आहे तो संत आहे हे कळलं पाहिजे. मत सेवाम द्वार माहुरनुक्ते स्तमोद्वारम विशुताम संगा संगेन. मग तो कसा पाहिजे, समचित्ता, प्रशांत, त्याचं चित्त समान पाहिजे. प्रत्येकाच्या ठिकाणी भावना त्याची समान पाहिजे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव शोपाकेचे पंडिता समदर्शिना. विद्या विनय संपन्न असणारा ब्राह्मण, गवी म्हणजे गाय, ब्राह्मणा सात्विकाला गाय, राजसाली, शुनी म्हणजे कुत्र, शोपाकेचे पंडिता हत्ती राजसाला, आणि चांडाळ. या प्रत्येकाकडे बघण्याची भूमिका कशी आहे, समान आहे. कुणी मोठा नाही, कुणी लहान नाही, कुणी उच्च नाही, कुणी नीच नाही. सगळे, कुणी काळा नाही, कुणी गोरा नाही, कुणी मित्र नाही, कुणी शत्रू नाही. समान दृष्टी, सगळ्यामध्ये माझा प्रभू भरून उरलाय. ह्या भूमिकेत समचित्ता. आणि कसा आहे तो, आणि तो महापुरुष ज्याचा आचरण सदाचार आहे, तो महापुरुष कुणाला म्हणावं. कुणी महापुरुष होत नाही. हे सगळे गुण त्याच्या ठिकाणी असले पाहिजेत. तुल्य निंदा स्मृतिर्मौनी संतुष्टो येन किंचित. प्रत्येकाच्या ठिकाणी भावना समान असली पाहिजे, आणि तो महापुरुष होतो. आणि त्याची संगत ही आपल्या आयुष्यात घडली पाहिजे. आणि हे काय आहे, हे मुक्तीचं द्वार आहे. मुक्ती पाहिजे असेल तर यांच्याजवळ जावा, किंवा परमात्म्यावर प्रेम करणं हा पुरुषार्थ आहे. बाकीचं काय सोडून द्या, जमत नाही ना काही, एका प्रभूवर प्रेम करा, बाकीचा सगळा विषय सोडून द्या. वाचन जमलं नाही, शास्त्रांचा अभ्यास जमला नाही, जप जमलं नाही, तप जमलं नाही, ध्यान धारणा जमली नाही, व्रत जमली नाहीत, वाऱ्या जमल्या नाहीत, काही नको. सावतामाळी पंढरपूरला कधी गेलती, वारी केलीच नव्हती त्यांनी. पांडुरंगाने किती यावं. तसं एक माझ्याबद्दल भाव असू दे, एक प्रेम असू दे. आणि मग
महापुरुष कोण? स्त्री, पुत्र, धन, सगळं संपन्न आहे घर. काही कमी नाही, मुलाबाळांची कमी नाही, धान्याची कमी नाही. जगद्गुरु तुकोबाने असं सांगितलंय, सामान्य माणसाची अपेक्षा काय आहे? यावे खावे बरे असावे सदैव, नाही का? वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य, हे जे हाव धरी संसारी. काय काय अपेक्षा आहे? प्रत्येकाची अपेक्षा काय आहे? मुलं बाळ असावीत, चांगली असावीत, खायला सगळं सुख असावं. प्रत्येक सामान्य माणसाची अपेक्षा हेच असते. घरात कुठलं काही कमी असू नये, सुख समृद्धी असावी. देवाच्या पाया पडताना सुद्धा आपण हीच प्रार्थना करतो, घरात सुख नांदू दे, नाही का? प्रार्थना करतो सकाळी. किती जरी मनात निष्काम भावना म्हणला तरी काहीतरी म्हणतोच, नाही का? तसं पण गंमत अशी आहे, हा महापुरुष होत नाही, हा सामान्य होतो. काहीतरी अपेक्षा ठेवतो, तो सामान्यच. एवढंच सगळं असलं तरी याच्याबद्दल अनास्था असणं, आसक्त न होणं, नामे अनास्था होणं, ह्याच्यामध्ये आसक्त नाही. मुलाबाळात आसक्त नाही, पत्नीत आसक्त नाही. पत्नी आहे पण पत्नीत आसक्त नाही. म्हणून मी नेहमी सांगतो, कमळ चिखलातच आहे आणि बेडूक पण चिखलातच असतं, पण बेडूक चिखलाने माखलेला आहे. आणि कमळ चिखलात असलं तरी चिखलाचा एक थेंब सुद्धा कमळाला चिकटत नाही. संसारात आहे पण संसारात बद्ध होत नाही, नाही का? डाग न लागू देता संसार करणं, अनास्थेनं करणं, आणि तो महापुरुष. अशाची संगत घरात राहून, घरात आहे, घरात राहून सुद्धा परमार्थ, उत्तम परमार्थ करता येतो. परमार्थ करणं आणि संसार करणं यातला फरक काय आहे? चित्त एका ठिकाणी आहे, मन माझं एका ठिकाणी आहे, आणि शरीर माझं सगळीकडे जात आहे. नको नको तिकडे शरीर जाते, पण मन एका ठिकाणी आहे. हा परमार्थ आहे, बरं का? आणि गंमत अशी आहे, शरीर एका ठिकाणी आहे, देवा पुढे शरीर सतत आहे, पण मन मात्र दाही दिशेला फिरतंय. हा संसार आहे, हा संसार आहे. काय? आणि म्हणून प्रभूंचं प्रेम हा परमार्थ आहे, आणि संसारावरचं प्रेम ही आसक्ती आहे. काय म्हटलं मी? संसारावर प्रेम करू नये असं मी म्हणत नाही, पण अनासक्त वृत्ती राहणं, नामे महापुरुष होणं. आणि मग बघा काय म्हणतात पुढं, माणसाच्या हातून काय घडतो? प्रमाद घडतो, चुका घडतात. आणि काय होतं? त्याच्या हातून कुकर्म घडू लागतात, नाही का? नको नको ती कर्म घडतात. आणि मग गंमत काय होती? केवळ आणि केवळ मगाशी आपण चिंतन केलं की इंद्रियांची तृप्ती करणं हे जीवनाचं सार मानून बसतो, आणि इंद्रियांची तृप्ती करण्याकरता तो नाही ते मार्ग अवलंबतो, वाईट मार्ग अवलंबतो. आणि त्याने काय होतं? सुख तर मिळतच नाही, पण उलट दुःख मात्र अधिक पदरात पडतं. जोपर्यंत जीवाला आत्मतत्वाबद्दल जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे, आणि ही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अज्ञानामुळं त्याचं स्वरूप लपलेलं आहे. पाण्यावर शेवाळ असतं, खाली स्वच्छ पाणी, पण वर शेवाळ आहे ना. शेवाळ बाजूला काढलं तर स्वच्छ पाणी दिसेल. तसं आमच्याकडे देहाधिक बुद्धी आहे. मी देह आहे, देह हा देह म्हणजे मी आहे, हे जे आमच्याकडचं ज्ञान आहे, अज्ञान आहे, आणि हे आम्ही काढायला तयार नाही. जिज्ञासा आमची निर्माण होत नाही. ही जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे, आणि संसाराबद्दल जिहासा निर्माण झाली पाहिजे. जिहासा निर्माण व्हावी, वैराग्य निर्माण व्हावं, आणि इकडं वृत्ती वाढ, मुमुक्षु झाला पाहिजे तो, बरं का? ओढ त्याची तिकडं लागली पाहिजे. आणि हे घडलं नाही की नाही? हे घडलं, मग काय होतं? पुन्हा हे सोडून देतो, वैदिक कर्मामध्ये, लौकिक कर्मामध्ये तो गुंततो. आणि कर्म आले की कर्माची वासना आली, आणि कर्माची वासना हे बंधनाला कारण आहे. कर्म आले की कर्माचं फल आलंच, आणि फल भोगताना पुन्हा कर्म आलं. म्हणजे कर्म हे बद्धाला कारण आहे. पण एक आहे, कर्माच्या पद्धतीतून जर सुटायचं असेल तर कर्मच करावं लागेल.
कर्मच करावे लागेल. म्हणून एखाद्या वेळेला जर साप चावला, साप चावल्यावर काय करतात? इंजेक्शन कशात देतात? सापाच्या विषाचं देतात, बरोबर. मग एकदा साप चावल्यावर दुसऱ्यांदा साप चावून घेतल्यावर चालत नाही का? विषच आहे ना. तसं नाही, त्यावर प्रक्रिया व्हावी लागते. तसं आमच्याकडं आम्ही बद्ध का झालो? कर्माने बद्ध झालो. दुःख भोगतोय, कर्मामुळे भोगतोय. कर्माच्या फलासक्तीने आम्ही जर दुःख भोगत असेल तर या दुःखातून मुक्त होण्याकरता कर्मच आम्ही केलं पाहिजे. पण ते कर्म कुठलं केलं पाहिजे? संतांची प्रक्रिया सांगितली कर्माची, जे आचरण सांगितलं ते कर्म करा. ज्ञानोबा तुकोबाने जी वाट दाखवली, त्या वाटेने गेलेलं कर्म हे कर्म बंधनातून मुक्त करतं. त्यांनी वाट दाखवली ना आम्हाला. उजळायला ते वाटा उजळण्याकरता आले ते. धर्म धर्म म्हणजे दुसरं तिसरं काय आहे? दुसरं धर्म म्हणजे धारण करतो तो धर्म. ध्रुव या धातूवरून धर्म हा शब्द निर्माण होतो. नाही का? मला असं वाटतं ज्ञानोबा तुकोबा धर्माने कधीच वागले नाही. काय? कधीच वागले नाहीत. त्यांनी वागत तो धर्म आणि त्यांनी वागितलेल्या धर्माने आम्ही जावं. त्याने आम्हाला वाट दाखवली, त्या वाटेने जावं. चुकणार नाही, चुकणार नाही. ते वाटाडे आहेत आमचे, मोक्ष प्राप्तीच्या वाटेवरचे, प्रभूच्या प्राप्तीच्या वाटे ते वाटाडे आहेत. त्यांच्या वाटेने आम्ही जावं. असं होईल का, तसं होईल का असं म्हणू नये. ज्ञानोबा सांगतेत ना, तुकोबा सांगतेत ना. आमची जनाबाई म्हणते ना वाचावी ज्ञानेश्वरी. का वाचावी? ती म्हणते म्हणून वाचावी. तिनं सांगितलंय ना वाचा, वाचावी. शंका काढत बसू नये. असं जास्त का, तसंच होतं का? त्या वाटेने जावं. आणि मग काय होईल? जर हे केलं तर ह्या देहबंधनातून मुक्ती आहे. वेगळं काही करण्याची गरज नाही.